नमस्कार, सायकल 11 या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि त्यावरील जीएसटी। तर सगळ्यात आधी आपण बघूया की सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे कोणती संस्था। तर सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे अशी सहकारी संस्था जिचे उद्दिष्ट आपल्या निवासी किंवा व्यापारी संकुलनातील सभासदांना आवश्यक सुविधा आणि सेवा पुरवण्याचे व्यवस्थापन करणे। हे सेवा किंवा सुविधा पुरवण्यासाठी संस्था सभासदांकडून मासिक वर्गणी गोळा करते। आता जीएसटी कुठल्या कुठल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटींना लागू होऊ शकतो, त्यासाठी आधी आपण बघूया की गृहनिर्माण संस्थेची एकूण उलाढाल कशी होते। आता उलाढालीमध्ये त्याचे उत्पन्नाचे स्रोत कोणते कोणते असतात। उदाहरणार्थ सभासदांकडून घेतले जाणारे मासिक शुल्क, संस्थेने केलेली गुंतवणुकी, त्याच्यावरील मिळणारे व्याज, जाहिरातीद्वारा मिळणारे उत्पन्न किंवा एखाद्या संस्थेने मोबाईल टॉवर लावला असेल त्याच्यावरती मिळणारे भाडे उत्पन्न, त्याच्यानंतर सभासदांद्वारे मिळणारे भाग भांडवल, प्रवेश फी, हस्तांतरण शुल्क, त्याच्यानंतर एखाद्या संस्थेचा समजा हॉल असेल तो भाड्याने दिला असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्न, हे सगळे झाले उत्पन्नाचे स्रोत। मग आता जीएसटी कुठल्या संस्थेला लागतो किंवा त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करणे केव्हा आवश्यक आहे। तर जेव्हा कोणत्याही गृहनिर्माण सहकारी संस्थेचे उत्पन्न हे 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला जीएसटीची नोंदणी करणे भाग आहे। पण हे 20 लाख रुपये मोजताना ते कसे आहेत, त्याची कशी केव्हा नोंदणी लागू होते, ह्याच्यासाठी आपण स्क्रीनवरती समोर चार्ट बघतोय। आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा क्रायटेरिया आपण बघतो की मासिक एकूण उलाढाल जी आहे वर्षाची ती 20 लाखांचं लिमिट जे आहे ते क्रॉस होते की नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे का। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की त्यांचं मासिक जी काही वर्गणी आहे ती मासिक वर्गणी 7,500 दर महिन्याला 7,500 पेक्षा कशी आहे, केवढी आहे। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ते नोंदणी करणे गरजेचे आहे का नाही। जर समजा आता पहिली कंडिशन आपण बघूया की संस्थेची एकूण उलाढाल जी आहे ती 20 लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यांचं सभासदांचं मासिक वर्गणी जी आहे ती पण 7,500 पेक्षा कमी आहे, तर नोंदणी करण्याची गरज नाही। दुसरी कंडिशन बघूया आपण, संस्थेचे एकूण उलाढाल ही 20 लाखांपेक्षा कमी आहे, पण त्यांची सभासद जे आहे त्यांची दर महिन्याची मासिक वर्गणी ही 7,500 पेक्षा जास्त आहे, तरी सुद्धा संस्थेला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही। तिसरी कंडिशन, जर समजा संस्थेची एकूण उलाढाल ही 20 लाखांपेक्षा जास्त आहे आणि मासिक वर्गणी ही 7,000 पेक्षा कमी आहे, तरी सुद्धा संस्थेला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही। आता अजून एक कंडिशन आपण बघूया, संस्थेची एकूण उलाढाल ही 20 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचे मासिक वर्गणी 7,500 पेक्षा जास्त आहे, तर संस्थेला नोंदणी करण्याची गरज आहे। थोडक्यात, जर सहकारी गृहनिर्माण संस्थेची एकूण वर्षभरातील उलाढाल ही 20 लाखांपेक्षा जास्त असेल आणि सभासदांची मासिक वर्गणी जर रुपये 7,000 पेक्षा जास्त असेल तर त्या गृहनिर्माण संस्थेस जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे आणि त्याचप्रमाणे रेग्युलर रिटर्न्स फाईल करणे गरजेचे आहे। अशा प्रकारे आज आपण बघितले की गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, तसेच त्यांना जीएसटीचं रजिस्ट्रेशन केव्हा केले पाहिजे, हे सगळे आपण बघितले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।